मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही, जरांगेंचा निर्धार. तर हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिल्याची न्यायमूर्ती शिंदेंची माहिती. जरांगेंची घेतली भेट. मनोज जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची परवानगी वाढवल्याने मराठा आंदोलकांना उद्या दिवसभर आंदोलन करता येणार. समाजात तेढ निर्माण करणं तत्वात बसत नाही, राजकारण गेलं चुलीत. एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतल्याचे केलं स्पष्ट. फोनवरून उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेंची चर्चा. अंबादास दानवेंनी आंदोलनस्थळी भेट देत जरांगेंची ठाकरेंची चर्चा करून दिली. तर आंदोलकांना मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना. मराठा आंदोलक मुंबईत का आले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील. जरांगेंच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता, तर आंदोलक परत का आले शिंदेंना विचारा, असंही वक्तव्य. घटनेमध्ये बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. तर सूचना करणारे 10 वर्ष सत्तेत होते. अजित पवारांचा सणसणीत टोला. जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ओबीसी महासंघ आक्रमक. मराठा आंदोलनाविरोधात नागपुरात ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण. तर लवकरच संघर्ष यात्रा काढणार, हाकेंची घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. सोबत फडणवीस, शिंदे आणि आशिष शेलारही उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांची एबीपी माझाच्या न्यूजरूमला भेट. माझाच्या बाप्पाची मनोभावे पूजा करत केली आरती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुतांशी आयातकारांना अमेरिकेच्या अपील कोर्टाने ठरवलं बेकायदेशीर. तर टॅरिफ हटवल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल, ट्रम्प यांचं मत. सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदींचं चीनमध्ये जोरदार स्वागत. उद्या शी जिनपिंग यांची घेणार भेट. शांघाय सहकार्य परिषदेसाठी 2 दिवसीय दौरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.